नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या बिझनेसला घेऊन एक अपडेट आला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच अपडेटबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचा हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड शेअर जंप after company gets unconditional CCI node for SML Isuzu acquisition. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया कडे प्रपोजल ठेवले होते. कशासाठी? SML इसूजू लिमिटेड मध्ये कंट्रोलिंग स्टेक ॲक्वायर करण्यासाठी. आणि मित्रांनो, आता या ॲक्विजिशनसाठी CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाकडून अनकंडिशनल अप्रूव्हल म्हणजे मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, या ॲक्विजिशननुसार महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ही कंपनी SML इसूजू लिमिटेड या कंपनीमध्ये 58.96% हिस्सेदारी ॲक्वायर करणार आहे. आणि मित्रांनो, ही हिस्सेदारी जी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ॲक्वायर करणार आहे हे 2 ट्रान्झॅक्शनमध्ये पूर्ण होणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड 43.96% हिस्सेदारी SML इसूजू लिमिटेडच्या प्रमोटर सुमितोमो कॉर्पोरेशनकडून ॲक्वायर करणार आहे आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड 15% हिस्सेदारी पब्लिक शेअरहोल्डर इसूजू मोटर्स लिमिटेडकडून ॲक्वायर करणार आहे. आणि मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ओपन ऑफर लॉन्च करणार आहे. पब्लिक शेअरहोल्डर्सकडून रिमेनिंग इक्विटी 26% ॲक्वायर करण्यासाठी ॲट ₹1554.60 पर शेअरच्या हिशोबाने ॲज पर सेबीज टेक ओव्हर नॉर्म्स. आणि मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड हे ॲक्विजिशन कशासाठी करत आहे? तर महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड हे ॲक्विजिशन आपला कमर्शियल व्हेकल सेगमेंटचा बिझनेस इन्क्रीज करण्यासाठी हे ॲक्विजिशन करत आहे. तर मित्रांनो, सध्यास म्हणजे करंटली महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची कमर्शियल व्हेकल सेगमेंटमध्ये मार्केट शेअर आहे 3%चा. आणि मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा उद्देश आहे हा ॲक्विजिशन कंप्लीट करून कमर्शियल व्हेकल सेगमेंटमध्ये आपला मार्केट शेअर डबल करून 6% पर्यंत करण्याचा. आणि मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा टार्गेट आहे कमर्शियल व्हेकल सेगमेंटमध्ये फायनान्शियल इयर 2031 पर्यंत 10 ते 12% पर्यंत मार्केट शेअर ग्रॅब करण्याचा. आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा टार्गेट आहे फायनान्शियल इयर 2036 पर्यंत कमर्शियल व्हेकल सेगमेंटमध्ये आपला मार्केट शेअर 20% पर्यंत करण्याचा. आणि मित्रांनो, या अपडेटवरून आपल्याला एक गोष्ट सरळ लक्षात येत आहे की महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आपल्या कमर्शियल व्हेकल सेगमेंटचा बिझनेस जबरदस्तपणे इन्क्रीज करण्याच्या कडे अग्रेसर होत आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. तर मित्रांनो, आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा जो कमर्शियल व्हेकल सेगमेंटवरचा अपडेट होता तो तर बघितला. तर चला आता थोडी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची थोडी इन्फॉर्मेशन बघून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 18.45%, FISची होल्डिंग आहे 38.30%, DISची होल्डिंग आहे 29.77% आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे
9.78%. आणि मित्रांनो, जर आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025चा क्वार्टरली रिझल्ट बघितला तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाली आहे. 35,452 कोटी रुपयांनी 42,599 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा इन्क्रीज झाली आहे. 41,470 कोटी रुपयांनी 42,599 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा नेट प्रॉफिट बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 3,125 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 3,542 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे 3,624 कोटी रुपयांनी 3,542 कोटी रुपये. आणि मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा पूर्ण एंटायर फायनान्शियल इयर 2025चा जर आपण परफॉर्मन्स बघितला तर महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची फायनान्शियल इयर 2025मध्ये सेल्स होती 1,59,211 कोटी रुपये. आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2025मध्ये आहे 14,073 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची बॅलन्स शीट बघितली तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा रिझर्व अँड सरप्लस लगातार इन्क्रीज होत आहे. पहिले या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस होता 55,548 कोटी रुपये. नंतर इन्क्रीज होऊन झाला 65,334 कोटी रुपये. आणि आता महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा रिझर्व अँड सरप्लस आहे 76,480 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची लॉंग टर्म बॉरोईंग बघितली तर ती सुद्धा लगातार इन्क्रीज होत आहे. पहिले या कंपनीची लॉंग टर्म बॉरोईंग होती 55,000 कोटी रुपये. नंतर वाढून झाली 67,719 कोटी रुपये. आणि आता महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची लॉंग टर्म बॉरोईंग आहे जवळपास 80,000 कोटी रुपये. आणि जर मित्रांनो आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची शॉर्ट टर्म बॉरोईंग बघितली तर ती सुद्धा लगातार इन्क्रीज होत आहे. पहिले या कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोईंग होती 33,739 कोटी रुपये. आता जवळपास 35,500 कोटी रुपये. आणि आता जवळपास महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची शॉर्ट टर्म बॉरोईंग आहे 41,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो सुद्धा लगातार इन्क्रीज होत आहे. पहिले या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स होती 11,273 कोटी रुपये. नंतर 12,000 कोटी रुपये. आणि सध्यास महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे 20,614 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितला तर तो पहिले होता 10,610 कोटी रुपये. नंतर इन्क्रीज झाला 28,897 कोटी रुपये. आणि सध्यास महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 0. आणि मित्रांनो, हा महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडसाठी एक जबरदस्त पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो, जर आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या प्रमोटर्सची प्लेज पर्सेंटेज बघितली तर महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची हिस्सेदारी आहे 18.45%. आणि मित्रांनो, प्रमोटर्सची प्लेज पर्सेंटेज आहे 0.02%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा एक जबरदस्त बिझनेस अपडेट बघितला आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो,
जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.